एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। माझ्या लाडक्या बहिणींनो, एवढ्या मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी सगळीकडे दिसत आहेत। लाडके भाऊ इकडे पण लाडक्या बहिणी आहेत। लाडके भाऊ काय घरी नाही इकडे प्रचारामध्ये पण लाडक्या बहिणीचा नंबर 1 आहे। आणि मी नेहमी म्हणतो, ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला। आज आपल्या इथं जगद्गुरु रामानुजाचार्य डॉक्टर स्वामी बालगोविंदाचार्यजी महाराज पण आशीर्वाद द्यायला आले। त्यांचंही स्वागत मी करतो, त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आज मी तुम्हाला भेटायला आलोय, एक गोष्ट सांगायला आलोय। पत्रकार मित्र इकडे आहे, एक गोष्ट सांगायला आलोय। निवडणूक झाली लेट तरी शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल थेट। कारण अंबरनाथ मध्ये फुल टू शिवसेनेचं वारं पाहतोय। सगळीकडे भगवं वादळ पाहायला मिळतंय। एक वेगळं वातावरण या अंबरनाथ मध्ये आपण पाहतोय। खरं म्हणजे इथं शिवसेनेचाच भगवा फडकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेगा। आणि थोडा निवडणूक पुढे गेल्यामुळे आणखी कार्यकर्त्यांना उत्साह वाढला, जोर वाढला। आणि जसं खासदारांनी सांगितलं की शिवसेनेचा ग्राफ वाढला, तसा नगराध्यक्षांचा देखील लीड वाढल्याशिवाय राहणार नाही। आणि 21 तारखेला निकाल लागतील तेव्हा शिवसेनेचा जोर का धक्का सगळ्यांना बसलेला दिसेल। खरं म्हणजे आमच्या लाडक्या बहिणी इथं आहेत आणि लाडकी बहीण आमची मनीषाताई वाळेकर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत। त्या तर विजयी होणारच, पण त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व सहकारी रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजयी झाल्याशिवाय राहणार नाही। कारण मी आपल्याला सांगतो, पूर्वीच आपण अंबरनाथ पाहिलंय, धुळीचं साम्राज्य होतं। खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे कळत नव्हते, परंतु आता या अंबरनाथ मध्ये जवळपास सगळे रस्ते कॉन्क्रीटचे झाले, धूळमुक्त अंबरनाथ झालंय। या ठिकाणी अनेक विकासाचे प्रकल्प आपण आणलेत। आणि म्हणून अंबरनाथ पूर्वी शिवसेनेचं होतं, आजही शिवसेनेचं आहे आणि उद्याही शिवसेनेचंच राहणार आहे। मी आपल्याला एवढंच सांगेन की अंबरनाथ मध्ये अनेक कामं विकासाची झाली। अंबरनाथ आज छोटं शहर होतं, परंतु आज त्याचं राष्ट्रीय पातळीवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, आमदार बालाजी किनीकर असतील, आपले अरविंद वाळेकर असतील, सुनील असेल, गोपालराव असतील, आमच्या मनीषाताईंनी नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये अनेक कामांची उद्घाटन केली, अनेक कामांची। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाट्यगृह त्यांच्या नावाचं आपण उद्घाटन केलं। आता नाट्यगृहाच्या बाहेर देखील अनेक चर्चा झाल्या, डायलॉग झाले, परंतु मी सांगतो तुम्हाला की हा सगळा इलाका जो आहे हा ठाणे जिल्हा
म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला